मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आहे, कारण श्रीराम जन्मभूमी सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी आनंदाचा शिधा हा देण्यात येणार आहे। यामध्ये 6 वस्तूंचा समावेश आहे। तर याबद्दलचा मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। तर मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा या ठिकाणी राज्यातील रेशन कार्ड धारकांना देण्यात येणार आहे। तर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 22 जानेवारीपासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे। साखर, खाद्यतेल, चना डाळ, रवा, मैदा आणि पोहे या 6 वस्तू यामध्ये समाविष्ट आहे। याचा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना लाभ मिळणार आहे। राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील जे APL केशरी शिधापत्रिका धारक आहेत त्यांना हा आनंदाचा शिधा या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। या आनंदाचा शिधा वितरणाकरिता येणाऱ्या 549.86 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च जो आहे त्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि आनंदाचा शिधा हा प्रतिसंच 100 रुपया सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे। तर राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची ही बाब आहे। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा 22 जानेवारीपासून हा वितरित करण्यात येणार आहे। तर अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। धन्यवाद।